प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। राजकारणासाठी ऊस अडवू नका, शिंदे सरकारांचा पडळकरांवर हल्लाबोल। शेतकऱ्यांच्या कष्टाचा अवमान करू नका, हिंमत असेल तर ऊसाच्या गाड्या अडवून दाखवा, अशा रोखठोक शब्दात सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ऊसगळीत हंगाम तोंडावर असताना पडळकर यांच्या ऊसगाड्या जाऊ देणार नाही, बॉयलर पेटू देणार नाही, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। याचा तीव्र निषेध नोंदवत शिंदे सरकार म्हणाले, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय ते विकासासाठी अडथळे निर्माण करण्यासाठी नाही। शिंदे सरकार पुढे म्हणाले, शेतकऱ्याने वर्षभर घाम गाळून ऊस तयार केला आहे, तो वेळेवर साखर कारखान्यामध्ये पोहोचणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक अपेक्षा आहे। त्यावर पाणी टाकणारी कोणतीही कृती आम्ही खपवून घेणार नाही। तुम्ही खऱ्या अर्थाने विकास केला तर आम्हीही त्याचं स्वागत करू, पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर राजकारण करणं अशोभनीय आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे, जत तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब, उत्तम शेठ चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। इथे जमलेले आमच्या सर्व पत्रकार बंधूंना आणि या जत तालुक्यातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे दीपावलीचं नवीन वर्ष सुखाचं आणि भरभराटीचं जाऊ। आज आपण एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली। आमदार गोपीचंद पडळकर जे बिनबुडाचे आरोप करायला लागले, लोकांच्या तो संभ्रम निर्माण करायला लागले, लोकांचा संभ्रम दूर व्हावा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली। या तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या जुन्या योजनेने 35% सिंचनाखाली आलेला आहे। कर्नाटकमधनं आज उंदीपासून सुसला, सोनलगी, बालगाव, हल्लीपर्यंत परत मोठेवाडी या भागात ही कर्नाटकमधून सोडलेलं ओरफळचं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे। आज निश्चितपणानं 4-4.5 टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात झालं आणि या कारखान्याला बॉयलरी पेटले। आज शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे, परंतु आमदार गोपीचंद पडळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढण्याचं काम करायला लागले ही अतिशय चुकी। तुम्हाला जनतेनं एवढ्यासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा विकास करा। तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू, परंतु गोरगरीब शेतकऱ्यांनी उभा केलेला ऊस मी कारखान्याला येऊन देत नाही, कारखान्याचं बॉयलर पेटून देत नाही, ही जी तुम्ही बोलायला लागला ही अतिशय चुकीचं आहे। कारखान्याचा बॉयलर तर पेटलेला आहे, तो आज काही विषय नाही। तुम्ही जुनं उकरून काढायला कारखान्याचा लिलाव कसा झाला? अहो, त्यावेळेला डीसीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला, राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली। त्यावेळेला आपण कुठे गेला होता? आज तुमच्या तालुक्याचा नागावडी कारखाना असेल, तो खाजगी मालकीचा आहे काय? तो शेतकरी सभासदांचा कारखाना होता। आज त्याची काय अवस्था आहे, काय बरोबर तुम्ही त्याच्या विरोधात? आज आटपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे, मग तुम्ही भाजीतली तुमकी वाजवत आहे, मग काय आटपाडीचा कारखाना चालू करत नाही? आज जत मध्ये येऊन जर तुम्ही वेश करायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे। तुम्ही म्हणताय मी ऊस येऊन देणार नाही, तुमच्यात असेल हिंमत तर ऊस अडवून दाखवा, आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहू। तुमची ही जी भाषा चालल्या ती अतिशय वाईट आहे। तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे, तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा, परंतु आमच्या लोकांत भांडणं लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे।
इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही. सर्व समावेश मंडळांनी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर गावावर येऊन इथं जर जातीचं राजकारण पेटवत असाल तर यापुढे आम्ही ते खपून घेतलं जाणार नाही. म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा. विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोलपिटीचं काम करत असाल तर निश्चितपणानं जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं गळ मागून दाखवा. आम्ही तिथून उभा राहू. पुण्यात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं ते दिलं जाऊ. हा शेतकऱ्यांचा कारखानाच्या नागेवाडीचा गेला. तिथं बोलत नाही तुम्ही. महाराष्ट्रातले अशी किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही. आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालतायत त्याचं ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाल तुम्हाला हे तालुका कधी सहन करणार नाही. म्हणून गोपीचंद अजून आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भानगडी करायला लागलाय हे जे सवंग लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.